हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मी चाललो होतो मला साताऱ्या जवळ ते शिरोळला जायचं होतं MIDC मध्ये. तर काय लगेच निघालं रांजणगाव वगैरे क्रॉस करून. लगेच काय आपलं काय तळेगावच्या जवळ आले. तळेगाव थोडा रस्ता खराब लागला. तळेगावमध्ये लगेच पोहोचून काय मला जायचं होतं उरुळी कांचन. उरुळी कांचनपाशी लगेच आलो. काय उरुळी कांचनमध्ये पोहोचलो. पोहोचल्यानंतर काय इथं ट्रेन चालली होती. तर माझी काय गाडी बसली नाही, तर रिटर्न घेऊन गाडी मग दुसऱ्या मार्गानं तिकडे जाऊ लागलो. तर काय मग फाटक पडलो होतो. फाटक पडल्यानंतर फाटक वगैरे सुटलं. तर लगेच गाडी काढून मी लगेच गेलेले. तर खूप ट्रॅफिक लागली होती. रेल्वे आताच गेल्यामुळं त्या याच्यानं आपलं हायवेनं चालू होतो. हायवेनं जाता जाता मला मोठा घाट लागला. ते घाट चढायला खूप म्हणजे गाडीत वजन असल्यामुळं घाट चढायला गाडी खूप दमू लागली होती. घाटात गाडी दमादमानं ओढून घेतली. पण काय तेव्हा शिरवळच्या जवळ गेल्यानंतर पार्टीचे फोन येऊ लागले होते कुठं काय लगेच पार्टीचे फोन वगैरे उचलून मी लगेच गाडी ओढली 70-80. मग घाट तर खूप मोठा होता. घाट काय क्रॉसच होत नव्हता. मग काय मला लगेच घाट उतरायचं होतं. घाट उतरून घेतलं. काय घाट चढायलाच खूप टाइम लागला. तर घाट उतरायला काय तेवढं काय मला काय टाइम लागला नाही. तर शिरवळच्या जवळ पोहोचलेले. पोहोचल्यानंतर तिरुपती बालाजी वगैरे होतं पुण्याचं आपलं. बालाजीला वगैरे काही गेलं नाही मी, पण दूरनं दर्शन घेऊन लगेच निघालेले. तर काय शिफ्टवाला खूप जोरात पळू लागलं होतं. काय त्यांच्या गाडीमध्ये पण उलट्या करू लागली होती. त्याच्यामुळं साईडला थांबून घेतली. मग घाट बारी आली म्हणजे घाट उतरायची. तर मग काय लवकरात लवकर घाट उतरून घेतलेले आहे मी. तर काय मित्रांनो, मला लागायचं होतं लगेच सातारा हायवेला. काय तेव्हा घाट उतरल्यानंतर खूप टाइम गेला मला घाट उतरायला. मग लगेच मी लागले सातारा हायवेला. सातारा हायवेला लागल्यानंतर काय विषय तेव्हा सातारा हायवेला खूप पार्टीच्या दारात पोहोचल्यानंतर पार्टीच्या दारात काय मला जायचं होतं रिटर्न वगैरे पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये